सध्या श्रावण मास सुरू आहे आणि येत्या 19 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे। याच दिवशी श्रावणी पौर्णिमा आहे। याला आपण नारळी पौर्णिमा किंवा अनेक जण राखी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतात। तसेच या दिवशी रक्षाबंधन ही साजरे केले जाणार आहे, परंतु यंदा भद्राची सावली असणार आहे। त्यामुळे या दिवशी शिवपूजन कसे आणि कधी करावे, शिवामूठ कोणती, कशी, कधी व्हावी, या दिवशी कोणत्या गोष्टी करणे कटाक्षाने टाळावे, उपवास कसा करावा आणि शिवामुठीबद्दल अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा। या श्रावण महिन्यामध्ये एकूण 5 सोमवार आलेले आहेत आणि उद्याच्या सोमवारी तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे। पौर्णिमा याच दिवशी 19 तारखेला सकाळी पहाटे 3:04 लागणार आहे, ते त्याच दिवशी संध्याकाळी 11:55 पर्यंत असणार आहे आणि पहाटेपासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत भद्रा काळ असणार आहे। भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, मग तो विवाह असेल, मुंज असेल किंवा वास्तुशांती असेल, गृहप्रवेश असेल, असे कोणतेही शुभ कार्य भद्रा काळात करू नये। भद्रा काळ हा दुपारी 1:32 नंतर संपणार आहे। त्याच दिवशी तुम्हाला राखी पौर्णिमा सुद्धा साजरी करायची आहे, म्हणजे जे काही तुम्ही रक्षाबंधन साजरे करणार असाल तर ते दुपारी 1:30 नंतर किंवा दुपारी 2 वाजल्यानंतर तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही राखी बांधू शकता। रक्षाबंधनचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, तर तो तुम्ही पाहू शकता। या व्हिडिओमध्ये मी फक्त शिवपूजन आणि शिवामुठीबद्दल सांगते। भद्रा जरी असली तरी नेहमीप्रमाणेच या दिवशी सकाळी लवकर उठून जी काही स्वच्छतेची कामं असतील ती करून घ्यावी। त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करताना गंगाजल पाण्यामध्ये थोडं मिसळून आपण स्नान करायचं आहे आणि त्यानंतर शक्य असेल तर पांढरी वस्त्र आपण परिधान करायची आहेत। आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपण रोजची देवपूजा सुद्धा करू शकता। देवाची पूजा करण्यासाठी कोणताच काळ हा अशुभ नसतो, त्यामुळे आपण आपलं देवाचं नामस्मरण, देवाची पूजा किंवा जे काही असेल अभिषेक वगैरे सर्व काही करू शकता। आणि उलट भद्रा काळामध्ये शिवपूजन हे करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर तसं देखील करू शकता किंवा घरच्या घरीच तुम्ही शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक वगैरे करून तुम्ही शिवपूजन करू शकता। आपल्याकडे जे काही साहित्य अवेलेबल असेल ते सर्व साहित्य वापरून तुम्ही शिवाचं पूजन मनोभावे नक्कीच करू शकता। आणि जरी भद्रा असल्यामुळे तुमच्या मनामध्ये काही शंका वाटत असेल तर तुम्ही प्रदोष काळात सुद्धा शिवपूजन करू शकता, कारण भद्रा ही दुपारी संपते, त्यामुळे प्रदोष काळामध्ये जरी पूजा शिवाची केली तर ते अतिउत्तम मानलं जातं। तसंही सकाळी अनेक जणांना वेळ नसतो, आताची जीवनशैली खूप व्यस्त झालेली आहे, त्यामुळे त्यांनी जरी प्रदोष काळामध्ये शिवपूजन केलं तरीही चालू शकतं। शेवटी भाव आणि श्रद्धा महत्त्वाची आहे। जरी आपण मनापासून एक बेलपत्र जरी शिवाला अर्पण केलं तरीही ते आपल्यावरती प्रसन्न होतात। श्रावण मास, श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधन, पौर्णिमा हे सर्व काही एकत्र आल्यामुळे या दिवशी अनेक शुभसंयोग जुळून आलेले आहेत। या तिसऱ्या श्रावणी सोमवारी बुधादित्य योगासह गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आलेला आहे। तसेच या दिवशी श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्र आहे आणि या दिवशी विष्टी आणि भावकर्णासह शोभन योगाचा शुभ संयोग जुळून आलेला आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे। जर तुम्ही घरामध्येच शिवशंकरांची पूजा करणार असाल, शिवामूठ वाहणार असाल तर आधी तिथली जागा स्वच्छ करून तिथे गंगाजल शिंपडून घ्यावे। त्यानंतर पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती पांढरे वस्त्र टाकून सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यावी। त्यानंतर गणेश पूजन करून घ्यावे आणि मग आपण शिवपूजन करू शकतो। तर शिवपूजन करण्याआधी आपल्याला एका ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे आणि त्यावरती शुद्ध जल अभिषेक, त्यानंतर पंचामृत किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे। शक्य असेल तर तुम्ही गाईचं कच्चं दूध वापरा। जर तुम्हाला दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करणं जमत नसेल तर तुम्ही शुद्ध पाण्याचा अभिषेक मात्र नक्की करा, कारण पौराणिक कथामध्ये म्हटले आहे की श्रावण महिन्यात महासागर मंथन केले होते। सागर मंथन केल्यानंतर जे विष बाहेर आले, मग भगवान शंकरांनी ते विष आपल्या घशात घेऊन ते विष पिऊन संपूर्ण जगाचे रक्षण केले। पण विष प्यायल्यानंतर महादेवांचा कंठ निळा झाला, गळा निळा झाला, म्हणूनच त्यांचे नाव निळकंठ महादेव असे ठेवले गेले। विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना पाणी अर्पण केले, म्हणूनच शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे। महादेवांना सर्वात प्रिय जलाभिषेक आहे।
त्यामुळे फक्त आपण पाण्याचा जरी अभिषेक केला तरी आपल्याला विशेष फळप्राप्ती होते असे शिवपुराणात सांगितलेले आहेत. भगवान शिव स्वतः जल आहेत, म्हणूनच पाण्याच्या सहाय्याने त्यांची उपासना केल्यास त्यातून चांगले फळ मिळते. तसेच या महिन्यामध्ये रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. जर तुम्हाला दररोज जमलं तर किंवा मग श्रावण सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. शिवाची पूजा करताना मात्र तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र सतत म्हणायचा आहे. यामुळे महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात. अभिषेक केल्यानंतर मग तुम्ही पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती शिवलिंग स्थापन करून आपण शिवलिंगाची महादेवाची विशेष अशी पूजा करायची आहे. महादेवांना चंदन किंवा भस्म लावायचं आहे. पांढरे वस्त्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे काही असेल, पांढरी फुले असतील, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल असेल ते आपण अर्पण करायचं आहे. एक वेळ यापैकी तुमच्याकडे काही नसेल तरीही चालेल, मात्र एका बेलाचं पान जरी तुमच्याकडे असेल तरी ते तुम्ही शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करू शकता. कारण एका आख्यायिकेनुसार भिल्ल नावाचा एक दरोडेखोर होता. तो दरोडेखोर आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना लुटत होता. मग एके दिवशी श्रावण महिन्यात एकदा हा लुटारू तेथून जाणाऱ्यांना लुटण्याच्या उद्देशाने जंगलात गेला आणि एका झाडावर चढून बसला. दिवस रात्र झाल्यावरही त्याला कुणालाही लुटायला मिळाले नाही. ज्या झाडावर हा दरोडेखोर लपला होता ते झाड बेलाचे होते. संपूर्ण दिवस रात्र वाया गेल्यामुळे तो अस्वस्थ झाला. त्या अस्वस्थेतून त्याने बेलाची पाने खाली फेकण्यास सुरुवात केली. ती एक एक पाने अशी खाली टाकत होता. ती पाने नकळत खाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती. शिवलिंगावर सतत बेलाची पाने गळून पडल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि ते अचानक दरोडेखोरासमोर प्रसन्न झाले आणि लुटारूला वरदान मागण्यास सांगितले. त्या दिवसापासून बेलाच्या पानांचे महत्त्व वाढले. म्हणूनच असे म्हणतात की तुम्ही केवळ एका बेलाचे पान जरी शिवलिंगावरती अर्पण केले तरी ते तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला पूर्ण पूजेचे फळ प्राप्त होते. महादेवाची पूजा झाल्यानंतर या दिवशी पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला या दिवशी माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे. माता पार्वतीचं रूप म्हणजे साक्षात अन्नपूर्णा माता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते. तर माता अन्नपूर्णेचीही या दिवशी आपल्याला विशेष अशी पूजा करायची आहे. माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची. त्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून मग आपण ती मूर्ती तांदळामध्ये स्थापन करायची आहे. त्यानंतर माता अन्नपूर्णेला हळदी कुंकू, अक्षता, फुलं, हार हे सर्व काही अर्पण करून मनोभावे नमस्कार करायचा आहे. साक्षात आपण माता पार्वतीची पूजा केल्याचं आपल्याला पुण्यफळ मिळतं. शक्य असेल तर या दिवशी माता पार्वतीला म्हणजे अन्नपूर्णेला सौभाग्याचं वाण तुम्ही नक्कीच अर्पण करा. असे केल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते. तर हे सौभाग्याचं वाण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळतं, तर या दिवशी आपल्याला ते अर्पण करायचं आहे. आणि माता अन्नपूर्णेची पूजा केल्यानंतर आपल्याला त्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं आहे. दर पौर्णिमेला कुंकुमार्चन केलं जातं. माता लक्ष्मीची सर्वात जास्त आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन. कुंकुमार्चन सेवा ही अत्यंत प्रभावी आहे. तर या दिवशी श्रावणी सोमवार आहे म्हणून भगवान शंकरांची पूजा आणि पौर्णिमा आहे म्हणून माता अन्नपूर्णा साक्षात माता पार्वतीची पूजा जर आपण केली तर आपल्याला दोघांचाही आशीर्वाद मिळेल. तसेच शिवामूठ हा श्रावणातील मोठा वसा मानला जातो. शिवामुठीचं व्रत सुद्धा अत्यंत प्रभावी मानलं जातं. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवाला प्रिय असलेलं वेगवेगळं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. श्रावणात प्रत्येक सोमवारी महादेवाला मूठभर धान्य वाहतात. त्यालाच शिवामूठ असे म्हणतात. दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते. मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले पाहिजे. मूठ करून काही अन्नधान्य मिळाले याचं घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यामधून होताना दिसतो. तर ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर त्यांनी घरीच शिवामूठ वाहायची आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामूठ आपण शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. मुगाची डाळ न घेता आपल्याला अख्खे हिरवे मूग शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. शिवपूजन करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला मूठभर मूग घ्यायचे आहेत. त्या मुगावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही शिवामूठ शिवलिंगावरती सोडायची आहे. पाणी टाकलं नसेल तर मग वरून आपल्याला अशी पाण्याची धार सोडत शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करत असताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असा शिवामुठीचा मंत्र म्हणायचा आहे. शिवलिंगावरती कधीही धान्य ओलं करून वाहायचं असतं. त्यामुळे वरून पाण्याची धार सोडत आपण शिवामूठ सोडायची आहे.
मी या ठिकाणी तुम्हाला तांदळाची शिवामूठ वाहून दाखवली, कारण हा माझा पहिलाच व्हिडिओ होता. पण अगदी याचप्रमाणे तुम्हाला हिरवे मूग घेऊन शिवामूठ अर्पण करायची आहे. या दिवशी आपल्याला शिवामूठ वाहण्यासाठी हिरवेच मूग घ्यायचे आहेत, कारण श्रावण महिना हा निसर्गाशी संबंधित आहे. प्राचीन काळापासून आपल्या यज्ञीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे यज्ञ, होम, स्वाहा कार्याचे आयोजन केले जाते. रात्रंदिवस चालणाऱ्या या कार्यात भुकेचे शमन अधिक काळापर्यंत राहावे म्हणून मूग शिजवून खाल्ले जात असत. त्यामुळे मुगाचे लाडू, मुगाचा शिरा किंवा मुगाची उसळ खाल्ली जात असे. संन्यासी लोकसुद्धा शिजवलेले मूग भिक्षा म्हणून स्वीकार करत असत. तसेच हिरव्या रंगाच्या उत्सवात हिरव्या मुगाची शिवामूठ आणि संतोष वृत्ती याचं काहीतरी नातं असेल. मूग या कडधान्यात ही सात्विकता आणि पोषकता आहे, त्यामुळे भुकेचे शमन आणि त्यामुळे येणारी संतोष वृत्ती मुगामध्ये आहे. अशा प्रकारे हिरव्यागार श्रावण महिन्यामध्ये हिरव्यागार मुगाची शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करावी. धान्य मुठी उभी धरून व्हावी. अनेक जण वेगळा संकल्प घेऊन शिवामुठीचं व्रत करत असतात. मुली चांगल्या जोडीदारासाठी आणि सौभाग्यवती स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी शिवामुठीचं व्रत करत असतात. तर अशा प्रकारे आपण शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे. त्याबरोबर अनेक जणांना प्रश्न पडला असेल की या दिवशी पौर्णिमा आहे, तर श्रावणी सोमवारचा उपवास करावा का? तर हो, अगदी पहिल्या दुसऱ्या सोमवारप्रमाणेच या दिवशी सुद्धा तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो संध्याकाळी सोडायचा आहे. जर हा तिसरा सोमवार केला नाही तर हे सोमवारचं व्रत तुमचं मोडलं जाईल, त्यामुळे तुम्हाला उपवास करायचा आहे. जरी काही स्त्रियांना मासिक धर्म असेल त्यांनी पूजा करू नये, मात्र उपवास जरूर करावा. नेहमीप्रमाणेच काही जण तिखट मीठ खात नाही, काही जण दूध फळावर उपवास करतात. तुम्ही ज्या पद्धतीने करत असाल त्याप्रमाणे करू शकता. आताच्या पिढीला जास्त उपाशी राहणं सहन होत नाही, त्यामुळे त्यांनी साबुदाणा खिचडी खाल्ली तरीही चालेल. अनेक जण या उपवासाला तिखट मीठ खात नाही, तर तुम्ही साबुदाण्याची गोड खीर वगैरे अशा पद्धतीने काहीतरी खाऊ शकता. आणि मग सायंकाळी नंतर आपण गोडाधोडाचं जेवण करून देवाला नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा आहे. या दिवशी रक्षाबंधन आहे, तर आपण गोडाधोडाचे काहीतरी जेवण किंवा पदार्थ बनवतच असतो. त्याचाही नैवेद्य दाखवून मग तुम्ही सायंकाळी उपवास सोडू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपूजन, शिवामूठ, उपवास अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.